तर मित्रांनो, ABC ID काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गव्हर्नमेंटच्या या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे, abc.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर राईट साईडला कॉर्नरला लॉग इन बटन आहे, त्या लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट आणि युनिव्हर्सिटीचा ऑप्शन दिसेल। पहिल्यांदा तुम्हाला स्टुडंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्टुडंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डिजिलॉकरचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला डायरेक्टली यूजर नेम आणि पिन टाकून तुम्ही साइन इन करू शकता। तुमचा ABC ID जो आहे तो क्रिएट होऊन जाईल। पण जर तुमचं डिजिलॉकरवरती अकाउंट नसेल तर तुम्हाला एक खाली यायचं आहे। खाली तुम्हाला साइन अप फॉर मेरी पहचान या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। साइन अप फॉर मेरी पहचान या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे डिजिलॉकरचं अकाउंट उघडायचं आहे। आता डिजिलॉकरचं अकाउंट उघडण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे। जो मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावरती OTP येईल, तो OTP टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला फुल नेम विचारेल, तुमचं नाव टाकायचं आहे। नाव टाकताना काळजी घ्यायची आहे, तुमच्या आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं A to Z स्पेलिंग सहित पूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, आधार कार्डवरती जशी डेट ऑफ बर्थ आहे, जन्मतारीख आहे तीच तुम्हाला टाकून घ्यायची आहे। त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल जे काही असेल ते। त्यानंतर एक यूजर नेम क्रिएट करायचं आहे। यूजर नेम तुम्ही काहीही क्रिएट करू शकता, तुमचं नाव 1 2 3 किंवा नाव काहीतरी टाकून तुम्ही यूजर नेम क्रिएट करा। त्यानंतर पिन क्रिएट करा, एक 6 डिजिटचे नंबर तुम्हाला टाकून पिनमध्ये टाकायचे आणि कन्फर्म पिनमध्ये पण तोच टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आय कन्सेंट, तिथे एक मेरी पहचानचा बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। मी इथे सगळी माहिती टाकून घेतलेली आहे, आधार कार्डवरती जशी आहे तशी टाकली आणि सबमिट केलं आहे। सबमिट केल्यानंतर इथे पाहू शकता थँक्यू फॉर साइन अप डिजिलॉकर, म्हणजे इथे अकाउंट आपलं उघडलेलं आहे। आपलं पहिलं काम झालेलं आहे। अकाउंट उघडल्यानंतर आता तुम्हाला व्हेरीफाय युअर अकाउंट विथ आधार, म्हणजे इथे तुम्हाला आता तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकून कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही कंटिन्यू कराल तर आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याचे शेवटचे 4 डिजिट दिसतील। त्या मोबाईलवरती तुम्हाला एक OTP पाठवण्यात आला आहे, तो OTP तुम्हाला इथे टाकून सबमिट करायचा आहे। तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। लिंक केला नसेल तर शेजारील आधार सेंटरमध्ये जाऊन लिंक करून घ्या। तर इथे आपला OTP आला आहे, OTP टाकला आहे, सबमिट केला आहे। जसं तुम्ही सबमिट कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचा येईल ABC स्टुडंट अकाउंट क्रिएटेड, म्हणजे तुमचं अकाउंट क्रिएट झालं आहे। ABC ID सुद्धा येईल, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। त्यानंतर गो टू डॅशबोर्ड केल्यानंतर सुद्धा तुम्हाला पाहू शकता ABC ID इथे दिसणार आहे। तर अशा पद्धतीने हा ABC ID तुम्हाला लागणार आहे तुमचा एक्झाम फॉर्म वगैरे भरताना आणि शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला कधीही लागू शकतो। तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा। त्यानंतर काही जणांना प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे इथे प्रोफाईलचं व्हेरिफिकेशन होत नाही। आधार कार्ड नंबर टाकला की इथेच आहे तसं येते, तुम्हाला स्क्रीनवरती पाहू शकता। काही जणांचा ABC ID क्रिएट होत नाही, तर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवतंय। तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। आधार कार्डवरची माहिती, जन्मतारीख, तुमचं नाव हे सगळं चेक करून घ्या, बरोबर आहे का, तुमच्या एज्युकेशन रेकॉर्ड आणि हे सगळं व्यवस्थित पाहिजे। जन्मतारीख, नाव सगळं स्पेलिंग सहित व्यवस्थित असेल तरच तुमचा ABC ID कार्ड निघेल, अन्यथा निघणार नाही। तर अशा पद्धतीने हा ABC ID कार्ड काढायचा होता।